स्पर्धेचा नियम होता आणि सकाळपासून आपण पाहिलं शिस्तबद्ध रीतीने ही स्पर्धा कव्हर झाली आहे अजूनपर्यंत. मग इनॉग्रेशन झालं, एक आगळं आकर्षण मालिकावीरासाठी स्पोर्ट्स बायसिकल, तसेच विजेता आणि उपविजेता संघातील सर्व खेळाडूंना कूलर व प्रसिद्ध तुम्हाला सांगू इच्छितो की एक लकी ड्रॉ देखील आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच प्रेक्षकांना देखील इथे सुवर्ण संधी आहे लकी ड्रॉ होणार आहे कूलरचा. हा लकी ड्रॉ फक्त प्रेक्षकांसाठी असेल. प्रेक्षकांसाठी खुशखबर, लकी ड्रॉ असेल कूलरचा. नक्कीच नक्कीच तिथे झाडाखाली आम्हाला कळवत आहेत, व्हाईट कॅप कळवत आहेत. नक्कीच नक्कीच तुम्ही पण कूलरसाठी लागू आहेत. नक्कीच प्रेक्षकांना सुवर्ण संधी. अमित नागवेकर उफट टावल्या, विनंती असेल तुम्ही देखील यायचं स्पर्धेचा, तुम्ही देखील एक हिस्सा आहात. विनंती टावल्या, विनंती आमच्या शब्दांना मान द्यायचा आहे. विनंती असेल अमित नागवेकर. अमित नागवेकर लवकरात लवकर व्यासपीठावर जाऊन यावे. लवकर सलामीची जोडी हेमंत पाटील. विनंती आहे नक्कीच ते किटअप होत आहेत, त्यांना माहिती आहे लवकर करायचंय. विनंती असेल क्षेत्ररक्षणचा जवाब 25 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा अवधी आहे 30 मिनिटाचा. त्याच्यामध्ये 2 वाजून इथे 45 मिनिटं झालेली आहेत. 2 वाजून 55 मिनिटांनी तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल. माफ करा 3:15 आणि आपण पाहतोय सलामीची जोडी हेमंत पाटील साहिल पाटील. मागच्या सामन्याचा विचार केला तर अतिशय रंगतदार सामना झाला होता शेवटच्या चेंडू पर्यंत, आणि पहिला सामना देखील तितकाच अतितटीचा होता. धीरज पाटील यांनी चांगला खेळ केला. हेमंत पाटीलवर यावेळी नजरा असतील, कारण माहिती आहे मोठा खेळाडू आहे, यंदाचं सत्र गाजवलंय, ओपनचे खेळाडू आहेत. विनंती मंडळाच्या सहकार्याने विनंती आहे सीमारेषेचा ताबा घ्या, सहकार्य करायचंय. जेवढे पण टॉस कमावचे इथं बसले ज्यांची आता मॅच नाहीये, विनंती असेल. आणि जे समालोचन कक्षावर बसलेत बिनकामाचे, थापा, विवेक, सचिन, हजारे, विनंती असेल सहकार्य करा मित्रांनो, स्पर्धा आपलीच आहे. सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. बेल्स खालच्या स्टंपला लावले, त्या वरच्या स्टंपला लावा. फोन भेटलाय तुमचा. आणि बघू शकता अली अन्सारी यांची ग्रँड एंट्री, लांबूनच रन घेऊन आलेत. विनंती असेल धनराज दुडे, बाबू, सीमारेषेचा ताबा घ्या. अमन करोत या काम करा, आळस करू नका. मंदार पाटील थोडासा साईड लावा. आम्ही देखील समालोचक आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. आणि बघू शकता गोलंदाज अली अन्सारी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगलं षटक त्यांनी हाताळलं होतं. आणि बीरची बघा तिथे कळवतायत. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात 2 वाजून 45 मिनिटांनी पहिला चेंडू इथे पडताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अली अन्सारी तो हेमंत. पहिलाच बॉल तुम्ही पाहू शकाल. व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. हेमंत पाटील दाखवताय तू शेर तो मी 1.25 शेर. डीजे जेवायला गेले वाटतं, आईन लाईन मिस केलेली होती अली अन्सारीने, त्याचा पुरेपूर उपयोग फायदा घेऊन हेमंत पाटीलने लांब षटकार मारलेला आहे. पाहू शकाल पायामधला चेंडू होता, खेळून काढला, सरळ ग्लास केला, लॉंगांच्या वरून 7 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आणि घेऊन हेमंतसाठी. आता मात्र पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक राम साळुंखे, मॅन विथ अ गोल्डन हार्ट. चेंडू अडवलाय 100% समर्पण इथे देताना.
त्यांना माहिती आहे ही स्पर्धा आपली आहे, आपल्या हक्काची आहे. A1 जोडी ग्राउंडमध्ये एंट्री केलेली आहे आणि पाहू शकाल A1 जोडी विकास पुणेकर अतुल माने. तिसरा चेंडू स्ट्राईक वरती साहिल पाटील पुन्हा एकदा. आता मात्र वॉट अ शॉट, वॉट अ नजाकत, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. कट पॉइंट नाही, माफ करा, चेंडू अडलाय तिकडं, पण चांगलाच फटका होता साहिलच्या बॅट मधून. आणि या फटक्यांसाठी खेळ आणला जातो मित्रांनो. बॅकफूट पंच असतील, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, ही खासियत आहे, हे स्ट्रॉंग झोन्स आहेत ह्या खेळाडूचे. इथे जर तुम्ही गोलंदाजी कराल तर नक्कीच तुम्हाला जोडपण्यात येईल. पुन्हा एकदा अली अन्सारी मला वाटतं यावेळी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. यावेळी एंड चेंज करून येतात, चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा बॅकफूट पंच चेंडू जातोय डीप कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक करण बोईर अडवत आहेत. फेकी आहे, आपण पाहू शकाल थोडासा अडथळा तिकडे झाडांचा. पंच कळवतात 3. यस, तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपले माजी नगरसेवक सन्माननीय श्री हरिश्चंद्रजी वाघमारे, तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सर. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अली अन्सारी तयार होतील. यावेळी चेंडू खेळून काढले, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तिकडे तैनात आहे नितेश. चेंडू अडवतोय, फेकतोय, तत्पूर्वी 1 रन इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनगडी बाद 13. आणि दुपारच्या सत्रामध्ये मला तरी वाटतं धावसंख्येचा उच्चांक नक्कीच गाठला जाईल, कारण हेमंत पाटील क्षमता प्रचंड आहे. पहिला चेंडू ज्याप्रमाणे फटका घेतला, आता मात्र पाहू शकाल पंच कळवतायत डॉट बॉल. तसेच हरिश्चंद्रजी वाघमारे साहेब, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत आहे. मान्यवरांना सोडून बाकीच्या खेळाडूंनी समालोचन कक्ष खाली करायचा आहे, विनंती असेल. आणि हरिश्चंद्र वाघमारे यांच्याकडून पारितोषिक लागू झालंय. हॅट्रिक 6 ला 1000 रुपये. आता हात करून सांगतात 5000. नक्कीच 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 दिलदार व्यक्तिमत्व आहे. सर्व बॅट्समॅन व बॉलरला खुशखबरी. हरिश्चंद्र वाघमारे साहेब यांनी 3 षटकार व 3 विकेटला 1000 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. नक्कीच नक्कीच. आता त्यांनी एटीएम खाली केल्या मगाशीच नाल्याकडचा. आणि गोलंदाज समीर शेख, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, P2 चा षटक. फुलटॉस बॉल, परंतु टायमिंग नाही होत आहे, चेंडू जातोय 1 डी मध्ये. डन डन करत डीच्या घरात. तीन षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. पुन्हा एकदा गोलंदाज समीर. आता मध्ये साईडच्या बॅट मधून फटका हवेमध्ये, तुषार शिंदे खाली. पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण तिथे केलं. 2 धावा, मी म्हणेन 3 धावा वाचवल्यात संघासाठी. विदाउट प्रॅक्टिस कन्फर्म. पुन्हा एकदा समीर, यावे हेमंत पाटील शाईकंड वरती. आता मात्र हेमंत पाटीलच्या बॅट मधून चेंडू हवेत आहे आणि झेल आपण पाहू शकाल. प्रेक्षकांना झेल आवडला असेल तर टाळ्या उद्या. उत्कृष्ट झेल युट्यूब वरती रिप्ले दाखवावे. आता डेंजरस बॅट्समॅन धीरज पाटील. यस यस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील. लतिकेश पाटील. काय नक्कीच नक्कीच सत्कार समारंभ, सत्कार या षटकानंतर आपण करणार आहोत हरिश्चंद्रजी वाघमारे यांचा. गोलंदाज समीर पुन्हा एकदा. आता मात्र फटका पाहू शकाल तुम्ही, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, दंडन दंडन सीमा रेषा पार चौकार.
आणि का या स्पर्धेमध्ये मी फॉर्मला आहे ह्याचं प्रात्यक्षिक पहिल्याच चेंडूवर चौका मारून व्हॉट अ बॉल पाहू शकाल. खोलवा टप्प्याचा चेंडू, कोणत्याही प्रकारचं उत्तर इथे नव्हतं धीरज पाटील यांच्याकडे. चांगले चेंडू इथे सन्मान देताना दिसतात धीरज पाटील. त्यांना देखील माहिती आहे अजूनही येणाऱ्या 20 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आपले विकेट इथे खूप महत्वाची आहे. पंच काय होते लिएस सिटीज व्हाईट बॉल. पंच बिरजू भगत यांची चांगलीच कसरत. धीरज पाटील यांनी 3 षटकार लावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. एक मारला तरी 1000 रुपये हरिश्चंद्र वाघमारे यांच्याकडून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मला वाटतंय ते आता अंबानीच्या ऑफिस वरती बॉल मारायचा प्रयत्न करतायत. या ओव्हरीसाठी ऑफर लागू आहे. एक षटकार मारला तरी 1000 रुपये लागू धीरज पाटील यांना. पुन्हा एकदा गोलंदाज यावे एंड चेंज करून. आता मात्र पाहू शकाल चेंडू समजला नाहीये त्यांना आणि या खेळाडूने इम्प्रेस केलंय. इमर्जिंग प्लेयरच्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर आहे. ज्याप्रमाणे खेळ दाखवलाय फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ इथे समीर शेखच्या माध्यमातून. आता मात्र पंच कळतील यासाठी व्हाईट बॉल वन बाउन्सची ताकीद इथे देण्यात आलेली आहे. 5 चेंडू लास्ट बॉल. पाहू शकाल चपकेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल दंदन करत डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या लगत. आणि याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. जे पण खेळाडू इथे टॉस का बॉस आणि मंचावर आहेत सीमा रेषेचा ताबा घ्या. विनंती आहे सहकार्य करायचं कारण यानंतर तुमची देखील मॅच होणार आहे. सीमा रेषेचा ताबा घ्यायचा आहे. जेवढे पण प्लेअर असतील विवेक असेल धनराज धुळे सचिन हजारे सीमारेषेचा ताबा घ्या विनंती आहे. कुठं पाठवले कोण दिसतंय तुला? 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. तसेच आपले लाडके दादा माजी नगरसेवक हरिश्चंद्रजी वाघमारे साहेब यांचा सत्कार देखील इथे करण्यात येतोय. विकास जी पुंडेकर यांच्या शुभ हस्ते स्टडी सेंटरचे प्रोप्रायटर. आणि हे षटक घेऊन येते गोलंदाज नितेश म्हात्रे. हे षटक पाहण्यासारखं असेल. इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट. स्ट्राईक एंडवरती धीरज पाटील. शॉर्ट बॉल हुक केला चेंडू डीप स्क्वेअर लेगला करण वर तिथे परंतु चेंडू जाईल दन सीमा रेषा पार. अजून एक चौकार. म्हणून ज्यांनी मोलाचा वेळ आम्हाला दिलाय घनसोली गावचा नौका आवाज आयुष पाटील. भोजनानंतर ते देखील आता रजू झालेत पुन्हा एकदा.
शेवटचा बॉल असेल. फलंदाज ईशान अँडी. आणि मागच्या सामन्याचा जर गोलंदाजीचा विचार केला तर ज्या षटकाने मॅच फिरवली तेच षटक अँडीचं होतं, परंतु आता इथे फलंदाजीमध्ये चांगला खेळ करावा लागेल धीरज पाटील यांच्या सोबत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. गोलंदाज एक्सपिरियन्स नितेश म्हात्रे. शॉट पाहू शकाल कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात जरूर आहे. करण भोईर चेंडू अडवेल, फेकी करेल, तत्पूर्वी एकच रन. आणि गफलत आपण पाहू शकाल. बॅकअप आपण पाहू शकाल. थोडस फंबल तिथे झालं. राम साळुंके सोलापूरचा बुलंद आवाज. 3 षटकं संपली जातात. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये न्यायची विनंती असेल. विकास सर तुम्हाला विनंती आहे हरीश चंद्र वाघमारे यांचा सत्कार करावे. तसेच हरिश्चंद्रजी वाघमारे साहेब यांचा सत्कार करतात स्टडी सेंटरचे प्रोप्रायटर विकास पुंडेकर माजी नगरसेवक आहेत. तसेच सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच महत्त्वाचं सहभाग राहिलाय आपल्या मंडळासाठी. असेच आमचे लाडके माजी नगरसेवक हरिश्चंद्रजी वाघमारे साहेब. 3 षटकं संपली जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 33. अतिशय चांगला खेळ अजूनपर्यंत. आणि धीरज पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत हेमंत पाटील यांना माहिती आहे 55-60 धावा आम्ही आरामात काढू शकतो. अतुलजी माने यांना मी विनंती करतो. तसेच सुभाष यांचा सत्कार करतील विकासजी पुंडेकर. अतुलजी माने माफ करा. या ठिकाणी हरीश वाघमारे साहेब यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी सुभाषजी सत्यपाल साहेब यांचा सन्मान या ठिकाणी माननीय अतुल माने साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. चौथे षटक घेऊन येते गोलंदाज रवी तांबोळी. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने मारा करेल. अँडीच्या बॅटमधून आपण पाहू शकाल इथे पंच कळत आहेत नॉट आउट. अपील जरूर झालं होतं ज्याप्रमाणे धाव घेतली होती. करण भोईर, सुजय पाटील, ऋषिक कांबळे. त्याला माहिती आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जर आम्ही ह्या 2 विकेट काढतोय तर नक्कीच धावसंख्येला आम्ही लगाम लावू शकतो. कारण 50-55 धावा या मैदानावर डिफेंडेबल टोटल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रवी तांबोळी. आता मात्र अँडीच्या बॅटमधून आउटसाइड एज आणि चेंडू जातोय डीच्या घरात. धावसंख्या 34. 2 गडी बाद 34 वर. आणि 50 ते 55 धावा इथे काढाव्या लागतील जर नितेश म्हात्रे कंपनीला रोखायचं असेल तर. शेवटचे 10 मिनिटं असतील. 10 चेंडू अजून शिल्लक. पुन्हा एकदा रवी तांबोळी. आता पाहू शकाल जोरकस मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. चेंडू हवे. चेंडू जातोय नो मॅन्स लँडच्या दिशेने. तिथे धीरज पाटील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. फेकी जरूर होते परंतु गफलत इथे होताना दिसतीये ती म्हणजे गोलंदाज रवीच्या माध्यमातून. आणि ह्याच 1-2 धावा पुढे जाऊन एका चांगल्या टोटल पर्यंत नेतात. हे आपण मागच्या दोन्ही सामन्यामध्ये पाहिलं होतं ज्याप्रमाणे 40 आणि 47 हे स्कोर डिफेंडेबल ऑलमोस्ट झाले होते. 3 चेंडू झाले. धावसंख्या अजूनपर्यंत विचार केला तर या षटकामध्ये रवीने 3च धावा दिल्यात. टोटल 36. 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज रवी तांबोळी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. आता मात्र स्लोवर 1 गती परिवर्तन आपण पाहू शकाल. अँडी जरूर निराशा करतोय. त्याला देखील माहिती आहे हे षटक महत्वाचं आहे आणि धीरज पाटील देखील सांगताना दिसतोय काही हरकत नाहीये. एक मोठा फटका पुन्हा एकदा द नाईट्स संघाला सामन्यामध्ये घेऊन येईल. आता आपण पाहू शकाल बॅकफुट पंच. फटका फसलाय. चेंडू हवेत. बोला खाली आणि अलगद झेल तिथे सोडला जातोय. पुन्हा एकदा चोटी धाव आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल धीरज पाटील इन ऍक्शन. ईशान शेवटचा चेंडू असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि रवी तांबोळीने इम्प्रेस केलंय
ज्याप्रमाणे खेळ दाखवला पहिल्या इनिंग्स मध्ये देखील रनअप मध्ये थोडासा अडथळा आणि सूर्यदेव इथे डोक्यावर बसून जणू काही नाचतोय. शेवटचा बॉल अँडीच्या बॅट मधून पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता मात्र नशिबाची साथ. चेंडू जातोय डीच्या घरात. 4 षटकं संपली जात आहेत. द नाईट्स संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 39 या आकड्यावर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉगिंग ओव्हरचं षटक पाहूयात कोणता गोलंदाज येतोय. करण भोईर मॅन फ्रॉम करावे. या षटकामध्ये 15-1 धावा इथे कुठालाच लागतील. धीरज पाटील यांना देखील माहिती आहे. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी करण भोईर ऑन द मार्क. राईट ऑफ द विकेट धीरज पाटील यांच्या बॅट मधून पाहू शकाल. यस नो पाहूयात एका धावेला इथे 2 मध्ये यस. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. धीरज पाटील यांनी मला वाटतं ते अजूनपर्यंत आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जेवढे धावले नसतील ते आज धावलेत. 14 धावा त्यांनी घेतल्यात धावून. कारण माहिती आहे स्पर्धा खूप महत्वाची आहे, हक्काची आहे. स्पर्धा लाईव्ह आहे. 32 कूलर, 1 स्पोर्ट्स बायसिकल. आता मात्र पाहू शकाल आखू टप्प्याचा बॉल वाईटचा अपील परंतु पंच कळवतात यस इट इज डॉट बॉल. आणि अली अन्सारी हे सांगताना दिसत आहेत ऐसे निकालने काय. परंतु हेमंत पाटील यांना माहिती आहे धीरज पाटील जर 4 चेंडू खेळेल तर 2 षटकार नक्कीच लागेल. पुन्हा एकदा आणि आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. धीरज पाटील पूर्णपणे इथे आश्चर्यचकित झालेत आणि हरिश्चंद्रजी वाघमारे साहेब देखील सांगताना दिसत आहेत. यार धीरज एक येऊ दे, पाहूयात नक्कीच येईल काय. 4था चेंडू पुन्हा एकदा करण भोईर. आता मात्र पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू आणि चेंडू राहतोय खाली. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि करण यांना चांगला टप्पा इथे भेटलाय ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत. 5वा चेंडू पुन्हा एकदा असेल. आता मात्र पाहू शकाल खोलवा टप्प्याचा बॉल. 1 रन जरूर पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 वर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42. शेवटचा चेंडू असेल आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे करण भोईर यांनी कौतुक करावं लागेल. आपल्या संघाला इथे पूर्णपणे कमबॅक करून देताना दिसतोय. 5 चेंडू फेकले, 3 चेंडू 3 धावा दिल्यात. शेवटचा बॉल आणि पाहू शकाल पंच कळवतायत आणि रनआउट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते द नाईट संघ. लाईनअप मध्ये यायचंय विनंती असेल. श्रेयस इलेव्हन संघ रामा लाईनअप मध्ये यायचंय विनंती आहे. स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 42. 43 धावांचं आव्हान असेल श्रेयस इलेव्हन संघापुढे. परंतु यानंतरचं समालोचन करतील माझे साथी समालोचक मित्र आयुष पाटील.
टुर्नामेंटसाठी आणि चांगलं आयोजन झाले. आणि आपल्या गोलंदाजीने खुश असेल का, कारण तुमचं षटक चांगलं झालं होतं परंतु त्यानंतर जे शेवटचं षटक होतं त्या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या आणि त्यामुळे कदाचित तो सामना तुमच्यापासून दुरावला गेला. तर या सामन्यामध्ये काय रणनीती असेल? नक्कीच आम्ही आता यावेळेस 100% देऊ. मागच्या मॅचेत पण 100% दिलता, पण थोडं कमी पडलो, पण यावेळेस पूर्ण जिंकण्याचा प्रयत्न करू. चला तर हरीश वाघमारे साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. टॉस करतील दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. या स्पर्धेसाठी स्पेशल टॉस आपण पाहत आहात. HPL असा कॉल आलेला आहे आणि हेमस्मृती असा निकाल इथे लागलेला आहे. तर जय, आपण टॉस जिंकलेला आहात, काय निर्णय असेल? नक्कीच आम्ही पहिला गोलंदाजी करू आणि चांगला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळी सुद्धा प्रथम गोलंदाजी केली होती आणि चेजिंग आली होती आपल्याला. तर यावेळेस फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल का? यस, नक्कीच. काल मागच्या मॅचेत आम्ही एक कद्दूला मागं ठेवलेला अमनला, पण यावेळेस त्याला पूर्णपणे बॅटिंगचा चान्स देण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग चांगल्या प्रकारे करू. स्वप्नील, मागील सामना जो झाला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन आपण हरला होता आणि आता जय यांचा संघ सुद्धा आपण पाहिला, तर गोलंदाजी चांगली आहे आणि फलंदाजी सुद्धा चांगली आहे. तर कसा खेळ करण्याची रणनीती आखली असेल? ही मॅच तर आता डू ऑर डायचीच मॅच आहे, त्यामुळे आम्हाला 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. मागच्या मॅचेत ज्या चुका झाल्या त्या आम्ही पुन्हा करणार नाही आणि नक्कीच हा सामना जिंकून आम्ही पुढच्या फेरीत पात्र होऊ. धन्यवाद. चला, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. धन्यवाद आल्याबद्दल. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 4 धावा श्रेयस 11 संघाची. अपूर्ण ग्राउंडचा फायदा भेटत आहे गोलंदाजाला. हा चेंडूला डीच्या घरात. पाचवा चेंडू. साहिल पाटील, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या सामन्यामध्ये. अगदी 3 षटकांचं षटक हाताळलं होतं आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत हाताळलेल्या 5 चेंडूंमागे अवघी 6 धावसंख्या खर्च केली साहिल यांनी. इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर शौकीन लोंढे यांची योजना न करता साहिल पाटील यांची योजना करण्यात आलेली आहे पहिल्या षटकामध्ये. हेमंत पाटील कर्णधार, काहीसं वेगळं करण्याचा निर्णय, काहीसा वेगळं करण्याचा निर्धार आणि तो निर्धार इथे मात्र पूर्णपणे सफल ठरत असताना पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना आपल्या संघासाठी. त्याच दरम्यान एक उंचावरून फटका लगावलेला आहे. ईशान मात्र पोहोचतील का? पोहोचतील जरूर, परंतु चेंडू त्यांना हुलकावणे देऊन जाईल सीमारेषे बाहेर. येईल तुषार यांच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. तुषार दाखवत आहे की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आव्हान आहे आणि हे आव्हान पार पाडत असताना आता मात्र एक चांगली अशी सुसज्ज अशी सुरुवात मानावी लागेल श्रेयस 11 संघाची. पाहूया हेमंत पाटील, कर्णधार स्वतः आता गोलंदाजाच्या भूमिकेत. तिथे स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पहा. काहीसे वरिष्ठ असे खेळाडू, परंतु एका युवा खेळाडू प्रमाणे चेंडू अडवण्याचा तो जोश आपण पाहिला. वयाच्या 55व्या वर्षी या भर उन्हात असं क्षेत्ररक्षण फारच कौतुकास्पद आहे. आणि त्याच दरम्यान खेळलेला एक चांगला असा पंचचा फटका. गॅप शोधली होती, क्षेत्र मोकळं होतं, पॉइंटच्या दिशेने लगावला चौकार. डीजे
राईट असं काहीसं म्हणावं लागेल द किंग संघासाठी, कारण ईशान मात्रे यांची गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर तुषार यांना माघारी परतवलं आणि आता दुसरे सलामीचे फलंदाज करण यांना सुद्धा माघारी परतवलं. दोन महत्त्वाचे फलंदाज यांना माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज ईशान. नवीन फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळतात. जर लागोपाठ 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून होतं, परंतु या पारितोषिकाला गवस निघालता येणार नाही, कारण ईशान मात्रे यांचा अजून एक चांगला चेंडू फिरकीमध्ये फिरकीच्या जाळ्यात अडकलेले फलंदाज. तिसरी सफलता आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नोंदवताना ईशान मात्रे. यानंतर आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाही. ईशान आता मात्र चांगला चेंडू, आता मात्र चांगला चेंडू. फ्रीच्या चेंडूवर जवळजवळ आपण पाहिले तर 2 प्रयत्न राहिले होते. एक चेंडू नो हाताळला, त्यानंतरचा वाईट बॉल आणि आता मात्र अखेरकार त्या चेंडूला झाली समाप्ती. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पाहूया. आवश्यकता आहे 13 चेंडूंमागे 18 धावसंख्येची. 13 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. ईशान फटका खेळलेला आहे, तिथे क्षेत्ररक्षकांकडून गफलत. एक धाव काढून पूर्ण आणि जिथे मात्र एक सुद्धा धाव नव्हती तिथे धावा मोजाव्या लागल्या. 2 धावसंख्या काढून पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर नाही. नितेश मात्रे यांची विकेट महत्वाची आहे. नितेश मात्रे यांना अशा पद्धतीने विकेट देऊन चालणार नाही. 3 षटकांची झाली समाप्ती. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता.
महत्त्वाचे गोलंदाज आहेत, महत्त्वाचे षटक आहे आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये सर्वात महत्त्वाची विकेट नितेश म्हात्रे यांना माघारी परतवण्यामध्ये यशस्वी. नितेश म्हात्रे होतील बाद. डीजे आहे. आवश्यकता आहे 9 चेंडूंत मागे 11 धाव संख्येची, परंतु आता आव्हान खडतर असेल, आता आव्हान कठीण असेल, कारण गोलंदाज शौकीन लोंढे सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या चेंडूंमध्ये काहीशी लाईन लेन चुकली होती, परंतु लाईन लेन चांगली केली, परंतु लाईन लेन सुधारली आणि बाद केलं नितेश म्हात्रे यांना. ज्या विकेटची आवश्यकता या मोक्याच्या क्षणी, या अंतिम क्षणी विकेटची आवश्यकता होती, त्या विकेटला मात्र माघारी परतावलं. आता काहीसा फ्रंटफुटवर असेल तर किंग्स संघ. पाहूया या मिळालेल्या संधीचा फायदा उचलता येईल की नाही, की समोरील संघाचे फलंदाज आपली कामगिरी कंटिन्यू ठेवत असताना या सामन्याला आपल्या बाजूने विजय घोषित करतील. 9 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज अली यांनी लगावलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय फटका आहे, पुल केला, स्क्वेअर लेगचं क्षेत्र वेधलं होतं, स्क्वेअर लेगची गॅप वेधली होती, फार वाईडिश होता तो क्षेत्ररक्षक आणि ती गॅप वेधत असताना लगावला चौकार. डीजे
लाभत आहे. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केली जात आहे.